नमस्ते, मी डॉक्टर दीपाली। मागचा ज्योतिषशास्त्राचा व्हिडिओ बघितल्यापासून तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागून राहिलेली आहे की ही आता नेमकं काय घेऊन येणार आहे। तर मी सुरुवात करणार आहे स्थानांपासून। स्थानं म्हणजे काय, जे आपल्या पत्रिकेमध्ये चौकोन आखलेले असतात, मग त्याच्यात काही घरं केलेली असतात किंवा काही रकाने असतात, तर हे नेमकं काय आहे आणि त्याचा उपयोग काय, त्याला नावं काय असतात, त्याच्यावरून आपण काय काय बघतो, ही सगळी माहिती आणि आणखी बरीच माहिती आपण छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून इथून पुढे बघत जाणार आहोत आणि त्यानंतर मी पुढचा टॉपिक सुरू करेन। आज आपण बघूयात कुंडलीतली स्थानं। आज भाग 1 मध्ये आपण बघणार आहोत की कुंडलीमध्ये किती स्थानं असतात आणि त्यांची नावं काय आहेत। तर कुंडलीमध्ये एकूण 12 स्थानं असतात। आता ती कशी बघायची, तर बघा, या एका चौकोनाचे 12 भाग केलेले आहेत, बरोबर आहे। आणि इथे पहिल्या रकान्यामध्ये एक आकडा घातलेला आहे, ते आहे पहिलं स्थान म्हणजे प्रथम स्थान। तेथून आता बघत असताना नेहमी घड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने जायचंय, म्हणजेच डावीकडे बघाल तुम्ही वरच्या बाजूला तर दुसरा आकडा घातलेला आहे, ते म्हणजे द्वितीय स्थान। त्याच्या आणखी खाली याल डावीकडे तर 3 आकडा घातलेला आहे, ते आहे तिसरं स्थान म्हणजे तृतीय स्थान। त्याच्या खाली आतमध्ये याल तर तिथे बघा 4 आकडा घातलेला आहे आणि ते 4 आकडा घातलेलं स्थान म्हणजे चौथं स्थान। त्याच्या खाली बघा 5 आकडा घातलेला आहे डावीकडेच, तर ते आहे 5वं स्थान म्हणजे पंचम स्थान। आता त्याच्याही आणखी खाली बघा 6 आकडा घातलेला आहे, ते म्हणजे 6वं स्थान, षष्ठ स्थान। त्याच्यानंतर पुन्हा एकाच्या बरोबर समोर खाली आतमध्ये 7 आकडा आहे मधोमध, ते म्हणजे 7वं स्थान म्हणजे सप्तम स्थान। त्यानंतर त्याच्या उजव्या हाताला एकदम खाली 8 आकडा लिहिलेला आहे, ते आहे 8वं स्थान म्हणजे अष्टम स्थान। त्यानंतर मग पुढे आणखी वरती 9 आकडा घातलेला आहे बघा, ते आहे 9वं स्थान म्हणजे 9वं स्थान। त्यानंतर वर बरोबर मध्ये 4च्या बरोबर विरुद्ध दिशेला 10 आकडा घातलेला आहे, ते आहे दशम स्थान। त्यानंतर त्याच्या वर 11 आकडा लिहिलेला आहे, ते एकादश स्थान। आणि त्याच्याही पुढे गेलं की वरती 12 आकडा लिहिलेला आहे, ते म्हणजे 12वं स्थान। आता या स्थानांची नावं सुद्धा ठरलेली असतात। ती कशी, तर बघा, पहिलं स्थान जे आहे त्याचं नाव आहे लग्नस्थान। आता लग्नस्थान म्हणजे त्याचा आपल्या लग्नाशी काही संबंध नाही बरं का। कोणत्याही जातकाच्या जन्माच्या वेळी सूर्योदयाच्या ठिकाणी हे स्थान आहे असं मानलं जातं, म्हणून ह्याला लग्नस्थान असं म्हटलं जातं। त्यानंतर जिथे 2 आकडा आहे ते दुसरं स्थान म्हणजे धनस्थान किंवा कुटुंबस्थान म्हटलं जातं। तिसरं स्थान जे आहे त्याला पराक्रमस्थान म्हणतात। चौथ्या स्थानाला सुखस्थान किंवा मातृस्थान म्हटलं जातं। 5व्या स्थानाचं नाव आहे संततिस्थान। 6वं स्थान जे आहे त्याला रिपू म्हणजे शत्रू किंवा रोगस्थान म्हणतात। 7वं स्थान जे आहे ते विवाहस्थान किंवा जोडीदाराचं स्थान म्हटलं जातं। 8वं स्थान जे आहे ते मृत्यूचं स्थान म्हटलं जातं। त्यानंतर 9वं स्थान जे आहे त्याचं नाव धर्मस्थान। 10वं स्थान हे कर्मस्थान। 11वं स्थान हे लाभस्थान आणि 12वं स्थान शेवटचं हे व्ययस्थान। तर या स्थानांना भाव असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे एखादा ग्रह या स्थानात आहे किंवा या भावामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो। आता पत्रिकेमध्ये ही जी स्थानं आहेत यांच्या जागा या फिक्स ठरलेल्या असतात आणि म्हणून तिथे आपण स्थानांचे आकडे लिहित नाही। आता आपण का लिहिले, तर तुम्हाला हे शिकताना समजावं म्हणून मी तिथे आकडे लिहिलेले आहेत, पण जेव्हा आपण जातकाची कुंडली मांडतो त्यावेळेला तिथे हे स्थानांचे आकडे लिहित नाहीत, तर तिथे जे आकडे लिहितो आपण ते राशीचे आकडे लिहित असतो, कारण राशी बदलत असतात, स्थानं कधीही बदलत नाहीत, ती जिथे आहेत ती तिथेच राहतात। अशीच स्थानांची आणखी माहिती आपण पुढे बघत राहूयात पुढच्या भागामध्ये। आणि तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही मला जरूर विचारू शकता। थँक्यू।